कला आणि सायली गप्पा मारत असतात तेवढ्यातच कुसुमताई तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि नंतर कला म्हणते चला आपण मेहंदी काढूया म्हणून. आणि त्या दोघीजणी खालती बसतात चटई घालून मेहंदी काढायला. कुसुमताई पण तिकडे बसते आणि कला सुंदर मेहंदी काढायला सुरुवात करते सायलीच्या हातावर. इथे ती खूपच छान मेहंदी काढत असते. तेव्हा कुसुमताई म्हणते कला, जसं तुझं नाव आहे तसेच तू छान काढतेस हां मेहंदी. तेव्हा इथे कला म्हणते हो ना, पण हे चांदेकरला कोण सांगणार. दुसरीकडे इकडे सुभेदारांच्या घरी अद्वैत तिकडे असतो, ज्याला ती मेहंदी चेंज करायची असते, त्याच्या जागी शेण घालायचं असतं. इथे कल्पना त्याला म्हणते की अद्वैत, अर्जुन त्याच्या रूममध्ये तू जातो आहेस ना. तर तो म्हणतो हो, मी एक कॉल करतो आणि मग जातो म्हणून. कारण त्याचं आणि कलाचं जसं ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्याला करायचं असतं, म्हणून त्याला तिकडे थांबणं गरजेचं असतं. तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी चहा पाणीचा व्यवस्था करते म्हणून, आणि ती तिथून निघून जाते. इथे अद्वैत फोन लावतो कलाला. इथे तो म्हणतो की खरे तुला माहिती होतं ना आपण आपल्या ठिकाणी पोचल्यानंतर एकमेकांना फोन करायचा म्हणून, तू विसरलीस काय. इथे कला तेवढ्यातच सायलीला म्हणत असते मी चांदेकरला विचारते सगळं तिकडे नीट आहे ना. तेवढ्यातच चांदेकरचा फोन वाजतो आणि ती म्हणते क्या चांदेकराचाच फोन आहे म्हणून. ती इकडे चांदेकरला सांगते की मी जी पिशवी दिली आहे ती तुझ्याकडेच आहे ना. तो म्हणतो हो, आणि ती म्हणते त्यातनं जे आहे ते त्या कोनमध्ये भर. तो म्हणतो काय आहे असं त्या कोनमध्ये, मी मेहंदीला हात नाही लावणार. तर ती म्हणते मेहंदी नाहीच आहे त्याच्यात, शेण आहे. तो म्हणतो मी नाही हात लावणार. ते ती म्हणते आपण सायली आणि अर्जुनला एकत्र आणायचं ठरवलं आहे ना, मग हे तुला करावंच लागेल. आणि त्या दोघांची नोकझोक चालू असते. शेवटी चांदेकर त्या कोनमध्ये शेण भरतो आणि त्या मुलीला विद्याला देतो आणि म्हणतो हाच कोण प्रियाच्या हातावर लावायचा. ती म्हणते हो म्हणून, आणि ती तिथून निघून जाते. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये हाताला जे त्यांनी मुद्दामून जखम करून घेतलेली असते तिकडे रुमाल बांधत असतो, बँडेज बांधत असतो. तेवढ्यातच चांदेकर त्याच्या रूममध्ये येतो आणि इकडे तिकडे बघतो आणि दरवाजा लावतो आणि त्याच्याजवळ येतो. इथे चांदेकरला बघून अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो तू आलास, आणि ते दोघांच्या गप्पा सुरू होतात. इथे चांदेकर म्हणतो तू अशा मुलीशी का लग्न करतोस ज्याच्यावर तुझं प्रेम नाही आहे. तू तर सायली वहिनीवर प्रेम करतोस ना. तर इथे महान त्यागी अर्जुन साहेब म्हणतात की हो, मी पूर्णाजीसाठी हे सगळं करतो आहे. इथे चांदेकर म्हणतो पण पूर्णाजीची तब्येत तर आता ठीक आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, अश्विन बोलला आहे की तिची अजूनही तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मला हे करावं लागतं आहे. चांदेकर अर्जुनला विचारतो पण तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे आणि मग तू हे सगळं का करतोय जबरदस्तीने. तेव्हा अर्जुन म्हणतो तू सुद्धा तुझ्या आजोबांसाठी खरे वहिनीशी लग्न केलं होतंस ना. तेव्हा चांदेकर म्हणतो पण ती एक चांगली मुलगी आहे, हे मला मान्य करायलाच हवं, आणि ती घरच्यांशी आजोबांशी सगळ्यांचीच चांगला वागते. तुला काय वाटतं तन्वी तशीच आहे का. तो नाही म्हणतो. मग इथे अद्वैत म्हणतो आणि सायली वहिनी तशीच आहे मान्य आहे ना तुला. तो म्हणतो हो. मग मग तू का सायली वहिनीला असं करतोयस. दोघं तीच योग्य सून आहे या घरासाठी, मग तू त्या तन्वीशी का लग्न करतोयस. इथे अर्जुन महान बनतोय की मी पूर्ण आजीसाठी करतोय वगैरे वगैरे. त्या दोघांचंही बोलणं सुरू होतं आणि ते नंतर शेवटी संपतं देखील. अद्वैत अर्जुनला म्हणतो मला मनापासून वाटतंय की तुझं आणि सायली वहिनीचं नक्कीच एकमेकांशीच लग्न होईल, बघ तू. आणि अर्जुन काहीच बोलत नाही यावर. इथे प्रिया त्या मेहंदीवालीवर ओरडते, म्हणते कोण करायला किती वेळ लागतो, चल लवकर. ती म्हणते हो तयार आहे मी, आलेच म्हणून. इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघींना काही कामधंदे नसतात, आरडाओरडा नुसता सुरू असतो. ती बिचारी मेहंदीवाली येते आणि तिच्यावर तोच कोन वापरते शेणाचा जो अद्वैतने तिला दिलेला असतो. ती त्याच कोनने प्रियाच्या हातावर मेहंदी काढते आणि इथे सगळेजणच बघत असतात की किती छान मेहंदी काढते ही म्हणून. दुसरीकडे इकडे कला सायलीच्या हातावर खूप छान मेहंदी काढते आणि अर्जुनचं नावही लिहिते त्याच्यावर आणि म्हणते तुझी मेहंदी बघ कशी रंगेल ते, कारण अर्जुनचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. आणि इथे सगळेजणच हसत असतात. दुसरीकडे इकडे प्रियाच्या इकडे सगळेजणच येतात, पूर्ण आजी, कल्पना, प्रतिमा, रविराज आणि प्रताप. इकडे तन्वीला कसला तरी घाण वास येत असतो. ती बोलून दाखवते सुद्धा की काहीतरी वास येतोय. सगळेजणच म्हणतात नाही असं काही वाटत नाही आहे खरं तर. इथे कल्पना म्हणते आता आमच्या सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढ म्हणून. इथे प्रतिमा म्हणते पूर्ण आई मी मेहंदी नाही काढली तर चालेल ना. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं प्रतिमा अशी का बोलते म्हणून. प्रतिमा मनात म्हणते की मला ह्याच्यात सगळ्यात सामील व्हायला काहीतरी वाटतं आणि मला हे सगळं आवडतही नाही आहे, पण मी कसं बोलू.
तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते का गं, काय झालं तुला असं. तेव्हा ती म्हणते की नाही म्हणजे सगळ्यांनीच मेहंदी काढली तर कामं खोळंबतील ना, कोण काम करणार म्हणून म्हणून तर ती म्हणते थोडी तर काढ. तर ती म्हणते बरं म्हणून. तेव्हा इथे रविराज म्हणतो तिला मनापासून नाही वाटत आहे तर नको काढून दे, चालेल काही हरकत नाही म्हणून. तेवढ्यात अस्मिता सुरू होते, प्रतिमात्या मग तू आम्हाला छान छान खायला घाला करून. इथे सगळेजणच हसायला लागतात. तेवढ्यातच सगळ्यांनाच असा शेणासारखा वास यायला लागतो आणि सगळेजणच म्हणतात की काही ना काहीतरी वास येतोय. इथे प्रताप तन्वीला म्हणतात तू बोलतेस ते बरोबर आहे, कसला तरी वास येतोय घाण. तेवढ्यात रविराज म्हणतात शेणासारखा वास येतोय म्हणून आणि सगळेजणच इकडे तिकडे बघायला लागतात. प्रताप त्याच्या मागे असलेल्या झाडाच्या तिकडे जातो आणि बघतो. तेव्हा तो म्हणतो पुन्हाही इकडे काहीतरी शेण पडल्यासारखं वाटतंय, इथूनच वास येतोय. तेव्हा तो म्हणतो की मी हे साफ करायला सांगतो म्हणून. पूर्णाजी म्हणते हो लवकर सांगते साफ करायला म्हणून. दुसरीकडे कुसुम आणि सायली या दोघीजणीच बसलेल्या असतात. तेव्हा कुसुम तिची हातची मेहंदी बघते आणि म्हणते खूपच छान रंगली आहे गं. इथे सायली म्हणते मग, आणि अर्जुन सरांचं नाव बघ कसं छान दिसतंय, ठळक दिसतंय. तेव्हा ती म्हणते कुसुम हो गं, पण तर सायली म्हणते काय झालं म्हणून. तेव्हा इथे कुसुम म्हणते तू अर्जुनशी अजून काहीच बोलली नाही आहेस आणि इथे सगळी तयारी करतेस, हे त्याला कळायला हवं ना, आणि तू हे सगळं एकटी कसं करशील गं, मला खूप टेन्शन आलं आहे. कुसुमताई सायलीला म्हणते तू त्यांच्या घरात शिर ना आणि म्हण की मी इथून जाणारच नाही म्हणून, आणि अर्जुनला सगळ्या गोष्टी सांग. तेव्हा इथे सायली हसते आणि म्हणते त्या घरातले लोक मला आपलं मानत नाहीत, ते लोक माझ्या विरोधात आहेत, त्यामुळे हे सगळं करते, मला बोलता येत नाही. पण हो मला बोलायचं आहे अर्जुन सरांशी आणि हे सगळ्या गोष्टी सांगायच्यात. त्यांची परवानगी तर असली पाहिजे ना, कारण बाकीच्या लोकांचा विश्वास नाही आहे माझ्यावर आणि त्यांची परवानगी नाही आहे या लग्नाला, आणि म्हणूनच मला अर्जुन सरांशी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे.